गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक विषय सतत गाजत आहे, टिपू सुलतान आणि त्याचं वास्तव चरित्र. आपण आज त्याच विषयासंदर्भात थोडी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सारंग घारपुरे. आपण पाहत आहात सत्यवेद. महाराष्ट्रात नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुका पार पडल्यानंतर मालेगावमध्ये तिथल्या उपमहापौरांनी त्यांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानची प्रतिमा लावली. त्यावरती विरोधी संघटनांनी, खास करून हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रतिमेला आक्षेप घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्र राजकारणामध्ये या टिपू सुलतान या विषयाची चर्चा सुरू झाली. ही चर्चा त्यावेळी जास्त तीव्र झाली ज्या वेळेला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी या विषयासंदर्भामध्ये टिपू सुलतानच्या प्रतिमेचं समर्थन करत असताना अशी मांडणी केली की छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष आहेत. आपल्या सर्वांचे आदर्श असणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची ही तुलना खरंच वेदनादायी होती आणि राजकीय नेत्यांना त्यांच्या राजकीय अपरिहार्यतेकरतासाठी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तित्वाचं समर्थन करावं लागत असलं, त्यांची मजबुरी म्हणून आपण समजून घेऊ शकतो. पण एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून टिपू सुलतानच्या शिवाजी महाराजांची झालेली तुलना ही थोडी जास्त वेदनादायी वाटते. म्हणून टिपू सुलतानचं वास्तव चरित्र काय आहे हे सांगणं गरजेचं वाटतं. टिपू सुलतानची थोडी जर पार्श्वभूमी बघायची झाली तर दक्षिण भारतामध्ये छत्रपती शाहूंच्या कालखंडामध्ये जवळपास दक्षिण भारत हा पूर्णतः मराठ्यांच्या ताब्यात आलेला होता. काही संस्थानिक, छोटे मोठे संस्थानिक तसेच होते, छोटी मोठी राज्य तशीच होती. त्यापैकीच एक वडियार घराण्याचं राज्य. या वडियार घराण्याच्या राज्यामध्ये हैदर अली हा एक सामान्य घोडेस्वारापासून किंवा सामान्य सैनिकापासून स्वतःच्या कर्तबगारीच्या जोरावरती उन्नती त्याची होत जाती आणि तो जवळपास डिफॅक्टो रूलर या वडियार राजघराण्याचा बनतो. आणि ज्यावेळी मराठे पानिपतच्या युद्धामध्ये 1761 साली अखंड भारताच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन लढत होते आणि त्यानंतर तिथं थोडा पराभव स्वीकार केल्यानंतर पुन्हा आपलं सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेला ती जे व्हॅक्युम तयार झालेली आहे त्या व्हॅक्युमचा फायदा उचलण्याकरता म्हणून हैदर दक्षिणेमध्ये आपलं बस्तान अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा मुलगा म्हणजे हा टिपू सुलतान. टिपू सुलतानचं जर वास्तव चरित्र बघायला गेलं तर त्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये एक गोष्ट अशी बघायला मिळते की अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपट ज्याला आपण पॉप्युलर कल्चर म्हणतो, त्या पॉप्युलर कल्चरमध्ये टिपू सुलतानबद्दल विशेष करून जास्ती चांगली प्रतिमा दाखवली गेलेली आपल्याला बघायला मिळते. गिडवाजी नावाचे एक लेखक होते, त्यांनी तर सॉर्ड ऑफ टिपू सुलतान नावाची कादंबरी लिहिली आणि त्याच्याच आधारे संजय खान यांनी एक मालिका प्रसारित केली होती. दूरदर्शनवरील मालिका काही दशकांपूर्वी विशेष करून गाजली होती आणि त्यामध्ये टिपू सुलतान एक आदर्श राज्यकर्ता, एक राष्ट्रभक्त असं त्याला दाखवण्यात आलेलं होतं. आणि अनेक सामान्य लोकांना ही जी काही प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे किंवा हे जे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे हे खरं वाटतं. पण इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी नक्की सांगू शकतो ही जी काही प्रतिमा मांडण्यात आलेली आहे ही खरी प्रतिमा नाही आहे. शिवाजी महाराजांच्या निष्कलंक चारित्र्याबद्दल दाखले हे शिवाजी महाराजांचे विरोधक सुद्धा देतात. खाफी खानासारखा शिवाजी महाराजांचा विरोधक सुद्धा शिवाजी महाराज कसे सच्चारित्र्याचे होते याच्याबद्दल गुणगौरव करताना आपल्याला दिसतो. तेच टिपू सुलतानच्या बाबतीत मात्र होताना दिसत नाही. टिपू सुलतान हा क्रूरकर्मा होता, त्याचसोबत त्याचं चारित्र्याबद्दल सुद्धा अनेक प्रवाद आपल्याला ऐकायला मिळतात. त्याचा जनानखाना होता आणि या जनानखान्याचं जे काही अधिकृत आकडा मिळतो हा जवळपास 600 स्त्रियांना त्यानं त्या जनानखान्यात ठेवलं होतं आणि त्यातल्या 80 ह्या उच्च दर्जाच्या होत्या असं रेकॉर्डमध्ये बघायला मिळतं. मध्ययुगीन कालखंडामध्ये असे जनानखाने सांभाळणं ही फार सामान्य गोष्ट जरी मानली राज्यकर्त्यांना असे जनानखाने सांभाळणं, त्यानं ज्या स्त्रिया जनानखान्यात आणलेल्या आहेत या काही ख्याली खुशानीला आणलेल्या नव्हत्या. नरगुनला एका मराठी सरदाराला पराभूत केलं आणि त्याची मुलगी, पेठे नावाचे सरदार होते, तहनामा झाला आणि तहनाम्यानंतर त्यानं आपलं वचन मोडलं आणि त्याच्या मुलीला, त्या पेठेंच्या मुलीला त्यानं जनानखान्यात दाखल केलं.
याच प्रकारे त्यानं त्याच्या मंत्र्यांच्या नातलग स्त्रियांना सुद्धा आपल्या जन्मखान्यात दाखल केलं होतं असं कागदोपत्री पुरावे मिळतात, किंवा समकालीन जी त्याची चरित्र लिहिली गेली त्यामध्ये या नोंदी सापडतात. तरी सुद्धा अगदी त्यावेळचे अनेक मध्ययुगीन शासक या पद्धतीनेच वागत होते, म्हणून त्याला थोडंसं झुकतं माप जरी दिलं तरी या संदर्भात त्याच्या विकृती सुद्धा बघायला मिळतात. त्याचं एक पत्र आहे, बहुतेक इराणच्या शासकाला लिहिलेलं पत्र आहे. तिथनं तो निग्रो मुलांची मागणी करतो. कशा करता तर त्यांचं खच्चीकरण करून त्यांना दरबारात नाचणं किंवा सेवा करण्याकरता. आणि असाच एक रेकॉर्ड एका इंग्लिश माणसाने लिहिलेलं आहे. तो स्वतः त्या कैदेत लहान असताना गेलेला आहे आणि तो सांगितलेलं आहे याच्यामध्ये की टिपू अशी मुलं कैदेत घालतो आणि त्यांचं खच्चीकरण करतो, म्हणजे त्यांचं पौरुषत्व नष्ट करतो, आणि पौरुषत्व नष्ट झालेल्या अशा मुलांना मुलींचे कपडे घालायला लावतो आणि आयुष आरामाकरता त्यांना वापरतो, त्यांना दरबारात नाचायला लावतो. हे विकृतीची लक्षणं होती आणि ह्याची रेकॉर्ड्स मिळतात. हा जसा प्रकार आहे तसाच टिपू क्रूरकर्म असल्याचे सुद्धा अनेक पुरावे आपल्याला बघायला मिळतात. खरं तर हा जो वारसा आहे हा त्याला त्या वडिलांपासूनच मिळालेला आहे. बेदनूरच्या लढाईनंतर हैदर अलीनं जवळपास 15,000 लोकांना फासावर चढवलं होतं आणि हे चढवलेलं जे कृत्य होतं ही अनेक झाडांवरती लोकांना लटकवून टाकलेलं होतं. आणि त्याच भागात नंतर जेव्हा बंडाची हालचाल दिसायला लागती तेव्हा टिपू एका अधिकाऱ्याला पत्र लिहून म्हणतो की मी अजूनही आतुर आहे हे बंड, अशाच प्रकारे बंड शमवण्याकरता, अशा प्रकारे लोकांची प्रेत झाडावर लटकून बंड शमवण्याकरता. आणि जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या चित्रितात बघतो, शिवाजी महाराज आपल्या सैन्याला सांगतात की शत्रूचे हल्ले तर आपण करतोय पण बायका मुलांना सुरक्षित ठेवतोय. बायकांवरती, त्यांच्या वृद्ध लोकांवरती किंवा जे शस्त्र उचलत नाही त्यांच्यावरती शिवाजी महाराज हल्ले करत नाहीयेत. त्यामुळं ही तुलना होऊच शकत नाही. टिपूच्या क्रूरकर्मत्वाची अनेक उदाहरणं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. किंवा अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं तर अजूनही जर तुलना काय झाली तर सर्व धर्म सहिष्णुता, अन्य धर्मांबद्दल सहिष्णू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. शिवाजी महाराजांनी मुद्दामून कुठली मशीद पाडून मंदिर उभं केलेलं नाहीये. मंदिराची जर मशीद झाली असेल तर त्या मशिदीचं पुन्हा मंदिरात रूपांतर केलेलं आपल्याला माहिती आहे. मुद्दामून एखादी मशीद पाडून ते मंदिर उभारल्याचं उदाहरण नाहीये. टिपूनं जेव्हा मलबारमध्ये हल्ले केले त्यावेळेला तिथं जवळपास 8,000 मंदिरं पाडली असं स्वतः टिपू सांगतो. आणि फक्त तो मंदिरं पाडत नाही, तो चर्चेसवरती हल्ले करतो. मगाशी एक उदाहरण आपलं बोलता बोलता राहिलं सांगायचं की हे जेव्हा हल्ले होतात त्यावेळी त्याची क्रूरकर्म कसं बघायला मिळतं, त्याचं क्रूरकर्म असल्याचं कसं बघायला मिळतं तर कानडी ख्रिश्चन म्हणजे मंगलोरियन ख्रिश्चन कॅथलिक जे असतात ना त्यांना त्यांच्यावरती हल्ले केले होते. आणि केल्यानंतर जवळपास वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये वेगवेगळे आकडे 70,000 ते 30,000च्या दरम्यानचे आकडे साधारणपणे ॲव्हरेज जे निघतं ते साधारणपणे 40,000 लोकांना पकडलं होतं. आणि या लोकांना पकडल्यानंतर काय केलं जायचं तर त्यांची सुनता केली जात होती किंवा त्यांचं धर्मांतरण केलं जात होतं सक्तीनं, किंवा त्यांचं पौरुषत्व नष्ट केलं जायचं. काफिरांचं पौरुषत्व नष्ट करावं, त्यांचं खच्चीकरण करावं असा टिपूचा आदेश असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ही जी क्रूरकर्म वृत्ती आहे ही आपल्याला त्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत होऊच शकत नाही. किंवा जो धर्मसहिष्णुतेचा मुद्दा चालू होता तो शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे धर्मांतरण केल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळत नाहीत. घर वापसी काही जणांची केली ज्यांना स्वेच्छेनं परत हिंदू धर्मात यायचंय त्यांना महाराजांनी परत हिंदू धर्मात घेतलेलं आहे, पण मुद्दाहून सक्तीनं धर्मांतरण हे बघायला मिळत नाही. टिपू या धर्मांतरणाबाबतीत इतका क्रूरपणे वागतो की त्यानं एकदा एक पत्र आहे मेलेल्या प्रेतांची सुनता केल्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. हे अमानुषतेची लक्षणं आहेत. तरी काही जण म्हणू शकतात की नाही बाबा ठीक आहे, सगळं ठीक आहे, तत्कालीन मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक राज्यकर्ते या पद्धतीनंच वागत होते, तोच वारसा टिपून जपला असेल, ठीक आहे. तरी सुद्धा जे काही जरी असलं तरी टिपू सुलतान हा देशभक्त होता. या मुद्द्यावर तरी आपण शिवाजी महाराजांच्या समकक्षतेला मानू शकतो. टिपू हा देशभक्त आहे हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अनेकांना असं वाटत असतं की तो इंग्रजांच्या विरोधात लढला म्हणून त्याला आपण देशभक्त म्हटलं पाहिजे. जे कोण इंग्रजांच्या विरोधात लढले ते सर्व देशभक्त, अशी आपली एक भूमिका असते. भूमिका चुकीची नाहीये. इंग्रजांनी आपल्यावरती जे काही अनंतित अत्याचार केले त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात जे लढले ते सगळे देशभक्त, ही भूमिका चुकीची नाहीये. पण तो इंग्रजांच्या विरोधात लढला हे जरी बरोबर असलं तरी त्याच वेळेला तो काय करतो हे बघणंही गरजेचं आहे.
थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. ब्रिटिशांनी भारत जिंकत असताना त्यांना फक्त भारतीय लोकांनीच विरोध केला अशातला काही भाग नाहीये. तत्कालीन युरोपीय सत्ता सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात लढत होत्या. त्यातनंच अँग्लो फ्रेंच वॉर ही जवळपास 3 युद्ध दक्षिण भारतात झालेली आहेत. म्हणजे त्यावरून अँग्लो फ्रेंच वॉरवरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की इंग्रजांच्या सोबतच फ्रेंच लोक सुद्धा भारतावरती सत्ता मिळवण्याकरता प्रयत्न करत होते. टिपूनं या फ्रेंचांसोबत संधान साधलं होतं. जसं आपल्याला माहिती असतं तैनाती फौजांचा करार, हा तैनाती फौजांचा करार जसा दुसऱ्या बाजीरावानं केला होता किंवा निजामानं केला होता, तसाच टिपूनं फ्रेंचांसोबत असा एक करार केलेला होता ज्यामध्ये त्यानं त्याचं सार्वभौमत्व जवळपास फ्रेंचांकडे घाण टाकलं होतं आणि तिथले पत्रव्यवहार नेपोलियन सोबत झालेले आहेत. म्हणजे त्याला इंग्रज नको आहेत, फ्रेंच आले तरी चालतील अशी त्याची भूमिका आहे. म्हणजे नेपोलियननं इथं सत्ता गाजवली तर त्याला हरकत नाहीये. त्यानं एक तसा एक क्लब काढला होता, जॅकोबिन क्लब नावाचा एक क्लब म्हैसूरमध्ये काढलेला होता आणि फ्रेंच शिष्टमंडळ त्याची चर्चा व्हायची. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण फ्रेंच आणि म्हैसूर एकत्र येऊ आणि ही इंग्रजांची राजवट संपवून टाकू आणि त्यानंतर जे राज्य उरेल ते निम्म निम्म वाटून घेऊ. म्हणजे यांना फ्रेंचांना दिलं तर याला काही हरकत नव्हती. हा जसा एक भाग होता तसा अजून एक टिपूचा मुद्दा दिसतो. त्यावेळेला जवळपास 1797चा कालखंड या वेळेला अफगाणिस्तानचा जो बादशाह आहे त्याला टिपूनं लिहिलेलं एक पत्र आहे. अफगाणिस्तानचा त्यावेळेचा बादशाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा नातू आहे. अहमद शाह अब्दाली तोच अहमद शाह अब्दाली आहे ज्याच्या विरोधात मराठ्यांनी 1761 साली पानिपतचं युद्ध केलं आणि आपल्या महाराष्ट्रातली अखंड एक पिढी अखंड भारताच्या रक्षणाकरता मारली गेली. त्या अहमद शाह अब्दालीचा हा नातू त्याला हा पत्र लिहितो आणि म्हणतो की तू उत्तरेतनं हल्ला कर, मी दक्षिण भारतातनं हल्ला करतो आणि हे दिल्लीवरती जी मराठ्यांची सत्ता आहे आपण ही नष्ट करू आणि आपण हा प्रदेश काबीज करू. तुम्हाला लक्षात आलं असेल की राष्ट्रभक्तीचं खरं वास्तविकता काय आहे. स्वतःचं राज्य वाचवायचंय त्याकरता तो बाहेरच्या कोणाची मदत घ्यायला तयार आहे. समजा अशी जर वेळ आली असती इंग्रजांची मदत होती तर इंग्रजांची मदत घेतली असती. इंग्रजला शत्रू काय आहेत कारण त्यावेळी त्याला तोट्याचे आहेत म्हणून फक्त त्यावेळी शत्रू आहेत त्याचे. त्याचा राष्ट्र म्हणून तो विचार करत नाहीये. म्हणून टिपूची जी राष्ट्रभक्ती आहे त्या राष्ट्रभक्तीमध्ये सुद्धा अनेक दोष आपल्याला बघायला मिळतात. तो फक्त स्वतःची सत्ता स्वतःची कातडी वाचवायला बघतो आणि हा टिपू विविध करार करतो इंग्रजांची 3ऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धानंतर. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता काही आपली डाळ शिजत नाहीये तेव्हा शेवटी एक उपाय म्हणून तो ते युद्ध करतो. 4थं अँग्लो म्हैसूर युद्ध जे होतं त्यामध्ये आणि त्यात तो मरतो. आणि त्यामुळं एक असं आपल्याकडं नेगेटिव्ह सेट होतं की नाही टिपू हा इंग्रजांसोबत लढताना मेला म्हणून तो राष्ट्रभक्त. पण हाच टिपू कदाचित आपल्या फ्रेंचांची सत्ता स्थापित करणारा राज्यकर्ताही ठरला असता. त्यामुळं टिपूचं हे वास्तव चरित्र आपण जर समजून घेतलं तर त्याची शिवाजी महाराजांची तुलना करणं किंवा त्यांच्या समकक्ष मानणं किती चुकीचं आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. आपल्याला हा आजचा विषय कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सत्यवेद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.